आपकी अदालत मध्ये फिल्म स्टार प्रियांका चोप्रा यांच्यावर आरोप आहे की या धोका देण्यात पटाईत आहेत. प्रियंका, तुम्हाला खूप जुनी गोष्ट आठवण करून देतो. न्यूयॉर्कची समर स्कूल तुम्हाला लक्षात आहे? नाही. जिथे एक प्रोजेक्ट बनवण्यासाठी तुम्ही चिटिंग केली होती. हो सर, मी तर खूप पटायते चिटिंग मध्ये. मी तुम्हाला बघा, माझं काम आहे, माझा पेशा आहे ऍक्टिंग. इन अ वे खोटच तर बोलतो ना आपण. कॅरेक्टर्स तयार होतात, काही वेगळंच बनून जातं, लाईन्स बोलते, स्वप्न विकत असते, त्याचं माझं काम आहे. जेव्हा ऍक्टिंग करत होता तेव्हापासून हे काम सुरू केलं की आधीपासून पटाईत आहात चिटिंग मध्ये? मी खूपच चांगली लायर आहे. म्हणजे लहानपणापासूनच ही सगळी गडबड करण्याची सवय आहे. मी थोडीशी नॉटी होते ऍक्च्युली स्कूलमध्ये, थोडी. नॉटी होतात पण अभ्यासात चांगल्या होतात. मी ऐकलंय तुमचं नाव ठेवलं होतं सनशाईन. हो, पण ते अभ्यासाच्या कारणामुळे नव्हतं. मी खूप हसायचे, बडबडत राहायचे, म्हणून मला माझे मित्रमैत्रिणी सनशाईन म्हणायचे. पण अभ्यासात वगैरे खूप चांगली होते मी ऍक्च्युली. आणि हेही खरं आहे की तुम्हाला ऍक्ट्रेस बनायची इच्छा नव्हती? सर, ऍक्टिंग माझ्या आयुष्यामध्ये जवळपासच्या 2 वर्षानंतर आली. याआधी मला इंजिनियर बनायचं होतं, एरोनॉटिकल इंजिनियर बनायचं होतं. सायन्सचे स्टुडंट होते. 17 वर्षांची होते जेव्हा मी मिस वर्ल्ड बनले. आणि मला वाटतं 17 मध्ये तुम्हाला स्वतःलाच माहित नसतं की काय आहे आपल्या आयुष्यात, आणि माझं संपूर्ण आयुष्य बदललं. तुमच्या पॅरेंट्सचाही इंटरव्ह्यू वाचला. त्यांनी म्हटलं की तुम्ही एकदा म्हणालात की कचरा लादी करणारी बाई बनायची इच्छा आहे. हो, जेव्हा मी 3 वर्षांची होते तेव्हा मला लादी फरशी करायला खूप आवडायचं. आणि मी झाडू घेऊन आमचं घर साफ करत राहायचे आणि माझे आजोबा माझ्या मागे काठी घेऊन यायचे आणि म्हणायचे, हा काठीराम आहे, असा पडेल ना पाठीत झाडू उचललास तर, तू शिकशील, तू डॉक्टर होशील, इंजिनियर होशील. तर लादी फरशी निघून गेलं. आता बघा येऊन माझं घर किती घाण ठेवते मी. पण जी लोकांची नक्कल करायची सवय आहे ती तर लहानपणापासूनच होती. हो, ती पण लहानपणापासूनच होती, पण थोडी ना विचार केला होता की ऍक्टर होईन. आजकाल बघितलं तर ऍक्टिंग एक प्रोफेशन झालंय. पण जेव्हा मी यंग होते तेव्हा, जवळपास जेव्हा मी 10 वर्षांची होते, जेव्हा 10-15 वर्षांची असेल तेव्हा, यू नेव्हर रिअली थॉट ऑफ बरेली सारख्या शहरामध्ये राहते. यू डोंट थिंक की कोणी ऍक्टर होईल किंवा ऍक्टिंग एक प्रोफेशन पण असू शकतं. तर नक्कल तर मी नेहमीच नक्कल त्याचं करायचे. उदाहरण पाहिलं आम्ही एका स्टेज शो मध्ये तुम्ही शाहरुख खानची नक्कल केली. हो. मी म्हटलं ना, प्लीज मला माफ करा, सॉरी. आणि त्यांनी स्टेजच्या खाली बसूनच म्हटलं, हे काय चालू आहे अरे, आमची चेष्टा उडवली जाते. हो, पण ते सगळं थँक गॉड की ते हसले आणि त्यांनी सिरियसली नाही घेतलं. पण चेष्टा तर करत नव्हते मी. म्हणतात ना, एक इंग्लिशमध्ये म्हण आहे, इमिटेशन इज द बेस्ट फॉर्म ऑफ फ्लॅटरी. आणि सलमानचा जो तुम्ही दबंगचा रोल करून दाखवला त्यालाही लोकांनी खूप पसंत केलं. हो, मला वाटतं मी खूप ग्रेटफुल होते की त्या अवॉर्ड फंक्शनमध्ये मी ऍक्च्युली खूप बोर होत असते त्याच गोष्टी करून, आणि प्रत्येक अवॉर्ड फंक्शनमध्ये आम्ही येतो, आमची गाणी कंपाईल करत असतो, त्यावर डान्स करतो. आय वॉन्ट टू डू समथिंग डिफरंट इन ईच वन. तर आय एम ग्लॅड की मी जेवढे परफॉर्मन्सेस केले ते लोकांनाही आवडले. सो आय वॉज हॅपी. मग सलमानला याचं वाईट तर नाही वाटलं? आय होप नॉट. मला नाही वाटत. जसं मी म्हटलं, इमिटेशन इज द बेस्ट फॉर्म ऑफ बऱ्याच फ्लॅटरी. वर्षांपासून बोलणं बंद आहे तुमच्याशी. मीही त्यांना विचारलं नाही आणि त्यांनीही सांगितलं नाही. तर आय काही डोंट थिंक. जुनी भांडणं होती ती आता संपली आहेत. मला माहितीच नाही की आमच्यात भांडण होतं. तुम्हीच सांगताय मला. हे मी पेपरमध्ये अशा रिपोर्ट्स वाचलेत. त्यांनी पेपरवर विश्वास ठेवायला लागलात तर तुम्ही, तर माझं आयुष्यच बदलून जाईल. आणि पेपरमध्ये असंही लिहिलेलं की कटरीनाने तुमच्या बरोबर काम करण्यासाठी नकार दिलाय. ते तर तुम्हाला कटरीनाला विचारायला हवं ना. आता या प्रश्नाचं उत्तर मी कसं देणार? मग तुम्ही म्हणाल की मी आरोपी आहे. मला विचारा ना, मी नकार दिलाय का? हो, पण हे तर खरं आहे की त्यांनी नकार दिला तुमच्या बरोबर एका सिनेमामध्ये काम करायला. त्यांनी सिनेमाला नकार दिलाय. आता माझ्यामुळे दिलाय की नाही ते तुम्हाला त्यांनाच विचारावं लागेल. तुम्हाला काय वाटतं? मला नाही वाटत की कोणतीही ऍक्ट्रेस माझ्यामुळे सिनेमाला, आणि कटरीना तर खूपच मोठी स्टार आहे, मला नाही वाटत ती असं करेल. हे तुम्ही डिप्लोमॅटिक पद्धतीने उत्तर देताय. आता तुम्हाला सांगायचं झालं तर मला खरंच नाही वाटत. आता इतकी मोठी स्टार असून ती असं का करेल? आय डोंट थिंक सो. अच्छा, जर त्यांनाही करणार सांगा, करीना का करतील? आता ते तुम्ही त्यांनाच विचारलं पाहिजे. तुम्ही सगळ्यांचे प्रश्न मलाच विचारताय. मी अदालतमध्ये की त्या? मी तुम्हाला विचारतोय की ज्यांचं नाव के वरून असतं, कटरीना, करीना, कंगना, सगळ्यांना तुमच्यापासून प्रॉब्लेम असतो. कंगनाला माझ्यामुळे प्रॉब्लेम आहे? नाही, हे तुम्ही काय म्हणताय? कंगनाला आता माझ्यापासून का प्रॉब्लेम असेल? या उत्तरामुळे माहिती झालं की बाकी दोघींची तर आहे. नाही, तुमच्या टाळ्या थांबल्या तर मी बोलेन.
की या प्रश्नावर मला कळलं की तुम्ही मीडियावर जेव्हा विश्वास करतात त्यांनी या कहाण्या लिहिल्या आहेत आणि मला माहितीये की त्यांना माझ्याशी प्रॉब्लेम आहे. जेव्हा त्या मला भेटतात तेव्हा काहीच प्रॉब्लेम नसतो. बघा, जर मीडियाच्या कहाण्यांबद्दल बोलू तर हेही आहे की तुम्ही कुठेतरी शूटिंग करत होतात, करीना तिथे आल्या, तुम्ही त्यांना 3-4 तास वाट पाहायला लावली. आणि तुम्ही हे तर अजिबात लिहिलं नसेल कारण मीडियाला यात इंटरेस्ट नव्हता की या गोष्टीमध्ये करीना आणि मी अर्धा तास बसून तिथे गप्पा मारत होतो कारण त्यांच्या शोची जी वेळ होती ती लवकर दिली होती आणि मी जाऊन करीनाला म्हटलं की नाही बेब तू घरी निघून जा, माझ्या प्रोडक्शन मध्ये वेळ लागेल. तेव्हा ती घरी गेली आणि सकाळी आली. ही गोष्ट तर कोणी लिहिणारच नाही. तुम्हाला अच्छा, तर चला. नक्कीच हेच आज लिहायचंय की तुम्ही आमचं सांगून टाका भांडण की झालं. अर्धा तासापर्यंत काय गप्पा मारत खूप होता, गोष्टींबद्दल कुणाबद्दल? बोललो आम्ही की त्या ज्या फिल्म सेटवर काम करत होत्या मी तिथे गेले होते, त्या त्यांच्या सुट्टीवर कुठे जाणार आहेत, मी कुठे जाणार आहे, मी कोणत्या फिल्मवर काम करते. आम्ही खूप वेळ नव्हता घालवला. त्यामध्ये शाहिदचं नाव कुठेच नाही आलं. नाही आणि जरी आलं असलं तरी मी तुम्हाला का सांगू.